बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। खरातचे कारनामे समोर आलेत, ट्रस्टी देखील अडचणीत आलेत। या संदर्भातल्या सुरुवातीला टॉप 9 बातम्या पाहूयात। नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, खरात विरोधात आणखी 3 नवीन गुन्हे दाखल। लैंगिक अत्याचार प्रकरणात खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद। घडलेला प्रकार अत्यंत गंभीर, भोंदू खरातनं अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचं समोर। या संदर्भात चौकशी सुरू, कुणालाही सोडणार नाही, विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं। भोंदूबाबा खरात प्रकरणावर राज ठाकरेंची सोशल मीडियावर पहिली पोस्ट। खरात सारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादानं धुमाकूळ घालतो, कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं माध्यमांना आवाहन। नाशिकमध्ये खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचकडून तपासणी, कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयाची तपासणी, पीडित महिलांसमोर पोलिसांकडून गुन्ह्यांचा पंचनामा। खरातला पाणी दिल्याचे प्रश्न म्हणजे थोतांड, सातत्यानं भोंदू खरातकडे जाणाऱ्या मंत्र्यांबाबत तुमची भूमिका काय, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, संजय राऊतांचं आव्हान। तर सत्ता आणि मतं मिळवण्यासाठी असंख्य बुवा राजकारणात, उद्या खरातला देखील शुद्ध करून भाजपमध्ये घेतील, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। भोंदू खरात आणि पोपटराव पवारांच्या व्हायरल व्हिडिओनंतर पोपटराव पवारांचा खुलासा। हिवरे बाजारमधील मदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं, त्याच कामगारांनी खरातच्या मदिराचं काम केलं, त्यानंतर कुठलाही संबंध आला नाही, पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण। भोंदूबाबा खरातला भेटलेल्यांनी HIV टेस्ट करा, भोंदूबाबाला साथ देणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे, शिवाय भोंदूबाबाला जे कुणी भेटले त्यांचे CDR तपासले पाहिजेत, विजय वडेट्टीवार यांची मागणी। भोंदूबाबानं गरिबांच्या जमिनी लाटल्या आहेत, आमच्यावर पाणी दिल्याचे काहींनी आरोप केले, मात्र पाणी कुणाच्या दबावामुळे दिलं याचीही चौकशी करा, ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब यांची सभागृहामध्ये मागणी। खरात प्रकरणानंतर अनिसच्या मुक्ता दाभोळकर पोलीस महासंचालकांची भेट घेणार, खरात प्रकरणात जादूटोणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी, जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यातील नियमाची अंमलबजावणी होत नसल्याचं निवेदन देणार असल्याची माहिती। खरातवरून राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। भोंदूबाबा प्रकरणात शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींची देखील चौकशी होणार, सूत्रांची माहिती। संस्थांचे अध्यक्षपद भोंदूबाबा अशोक खरातकडे, खरातच्या अटकेनंतर विश्वस्त मंडळाचा फलक देखील गायब, SIT संबंधित ट्रस्टींना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता, आर्थिक व्यवहारांची देखील तपासणी होणार, सूत्रांची माहिती। भोंदूबाबा अशोक खरातकडून नकली साप आणि वाघाच्या कातड्याद्वारे भाविकांची लूट, SIT तपासामध्ये खरातचा पर्दाफाश, नकली रत्ने आणि दैवी शक्ती असल्याचाही दावा करायचा। भोंदूबाबा खरात मिरगावात कमरेला बंदूक लावून फिरायचा, स्थानिकांची माहिती। मिरगावात भोंदूबाबाची अनेक वर्षांपासून दहशतीच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या, खोटे गुन्हे दाखल केल्याचेही आरोप। शिर्डीतील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या कोट्यवधीच्या मालमत्तेनंतर आता त्याच्या उद्योग व्यवसायातील भागीदाराचा देखील खुलासा, निमगाव शिवारात 48 गुंठे परिसरातील सिल्वर ओक लॉन्समध्ये भागीदारी। मिरगावमध्ये खरातनं अधिकाऱ्यांना हाताशी धरून कारनामे केल्याचं समोर, दारणाचं पाणी खरातनं स्वतःच्या संस्थेसाठी वळवून घेतल्याचं समोर। मिरगावमध्ये शिवनिका संस्थांलगत गोदावरीच्या कालव्यावर बंधारा बांधला। भोंदूबाबा खरातवर गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता, संतती प्राप्तीसाठी खरातनं उपाय केले होते, 7 महिन्याच्या गर्भवतीवर अत्याचार केल्याचीही तक्रार। भोंदूबाबा खरातच्या मिरगावातील फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची चौकशी, वॉचमन आणि कर्मचाऱ्यांसह मंदिरातील पुजाऱ्यांची देखील चौकशी, SIT तपासात भोंदूबाबा खरातबद्दल अनेक खुलासे समोर। भोंदूबाबा खरातचं कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालय काही दिवसांपासून बंद, याच कार्यालयात भोंदूबाबा अशोक खरात भक्तांना बोलवायचा, खरातच्या कार्यालयाबाहेर प्रॉपर्टी डीलर्स आणि डेव्हलपर्स अशी पार्टी, जमिनींच्या कोट्यवधींच्या डील होत असल्याची माहिती। सातारा ZP वादावरून युतीमध्ये तणाव निर्माण झाला असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात।
विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन, सातारा जिल्हा परिषदेच्या मुद्द्यावरून शिंदेच्या आमदारांचं आंदोलन, सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याची मागणी, तर सातारा झेडपी राडा प्रकरणावरून शिंदेचे आमदार वेलमध्ये उतरले, न्याय द्या, शिंदेच्या आमदारांची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी. शिंदेच्या शिवसेनेनं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी साध्या वेशातील 100 पोलिसांनी मला रोखलं, पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीमध्ये मला जखम झाली, मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्यांवर कारवाई करावी, शंभूराज देसाई यांची मागणी. पोलिसांनी सातारा झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भाजपला भेट दिलं. साताऱ्यातील राड्यावर मंत्री शंभूराज देसाई यांचा पोलिसांवर गंभीर आरोप. 33 जण मतदानाला गेले, त्यातल्या 2 पोलिसांनी नेलं. दूध का दूध, पाणी का पाणी झालं, देसाई आक्रमक. मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून, आरोपीला पकडावे तसे पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले. सातारा झेडपी वाद प्रकरणावर उपमुख्यमंत्री शिंदेचे सभागृहामध्ये खडेबोल. राज्याच्या इतिहासात अशी परिस्थिती पहिल्यांदा पाहिली असंही वक्तव्य. जैसी करणी वैसी भरणी, शिंदे गटात सर्व डरपोक लोक, त्यांना फायली दाखवल्या जातील. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंची टीका. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं निलंबन करावं, पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे उपसभापतींचे निर्देश. उपसभापती नीलम गोरेंनी सीसीटीव्ही फुटेज मागवलं. संपूर्ण प्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल आणि त्या आधारे कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेमध्ये आश्वासन. उपसभापती नीलम गोरेंना पदावरून दूर करा, ठाकरेंच्या सेनेचं सभापतींना पत्र. उद्या विधान परिषदेत या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रस्ताव मांडला जाणार, सूत्रांची माहिती. सातारा प्रकरणातील उपसभापती नीलम गोरे यांच्या निर्णयामुळे ठाकरेंच्या सेनेकडून मागणी. साताऱ्यातील वादावरून राजकीय घमासान सुरू आहे, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. भाजप नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा, सातारा झेडपी विषयावर कोणतीही तडजोड नाही, भाजपची भूमिका. सातारा एसपी निलंबनाबाबत सभापतींसोबत चर्चा करणार असल्याचीही माहिती. शिंदेंसोबतच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार मंत्री आक्रमक. सातारा एसपीचं निलंबन नको तर बडतर्फ करा, शिंदेंसमोर आमदारांची मागणी. विधानभवनाच्या दालनात शिंदेंची आपल्या आमदारांसोबत चर्चा. गद्दारांनी आम्हाला शिकवू नये, आम्ही कायम निष्ठावंत. आमदार शशिकांत शिंदेंची आमदार महेश शिंदेंवर बोचरी टीका. तर शशिकांत शिंदे मिठाचा खडा, त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी फुटली. आमदार महेश शिंदेंची शशिकांत शिंदेंवर टीका. सातारा प्रकरणात पोलिसांना विनाकारण घुसवणं चुकीचं, शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची शंभूराज देसाईंविरोधात भूमिका. पालकमंत्र्यांनी कशाला एवढा दंगा करायला पाहिजे असाही सवाल. तर सदस्यांना पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणं पटलेलं नाही, महेश शिंदेंचं वक्तव्य. त्यानंतर आमदार महेश शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. साताऱ्यात पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही, निलेश राणेंचं विधान. चौकशीमधून काय बाहेर येतं ते पाहावं लागेल, चौकशीमध्ये काही वेडवाकडं बाहेर आल्यास शिवसेना स्टाईलनं हँडल करू, निलेश राणेंचा इशारा. पोलीस गुंडगिरी करत असतील तर कुणाच्या इशाऱ्यावरून करतायत, सरकारचं इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चाललंय. सातारा प्रकरणावरून वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. तर शिवसेनेनं अवमान सहन करत सत्तेत राहावं की नाही हे बघावं, वडेट्टीवारांचा टोला. साताऱ्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही, पोलीस कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतायत. या सगळ्या विरोधात आम्ही आंदोलन करू, न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचाही शशिकांत शिंदेंचा इशारा. सातारा झेडपी राडा प्रकरणावरून शशिकांत शिंदे आक्रमक. विधानभवनाच्या प्रांगणात विजय वडेट्टीवार आणि जयकुमार गोरे यांच्यामध्ये शेकहँड. सध्या ही भेट चर्चेमध्ये, तर कैसे हराया असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी शंभूराज देसाईंना डिवचलं. माझं अपहरण झालं ही खोटी तक्रार आहे, बापू शिंदेंचं वक्तव्य. तर मला मतदानापासून दूर ठेवण्याचं पोलिसांचं षडयंत्र होतं, माझं अपहरण झालं नाही याची क्लिप मी एसपींना पाठवली होती, बापू शिंदेंचं स्पष्टीकरण.